जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। तद्वतच आपल्या या बुद्ध विटेवरी चॅनलला आपण सबस्क्राइब करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा कार्यक्रम करा, सहकार्य करा। कारण भाविकांनो म्हणण्यापेक्षा माझ्या सहकार्यांनो कृपया आपण या बुद्ध विटेवरी चॅनलला आर्थिक सहाय्य करून जास्तीत जास्त मजबूत करण्याचा प्रयत्न करा। कारण बुद्धत्वाचं लक्षण सांगताना श्री संत निळोबाराय म्हणतात, बुद्धत्वाचं लक्षण सांगताना श्री संत निळोबाराय म्हणतात, भाविकांचे उत्तम जाती विश्वास धरिती संत वचनी। डबल नाही सांगत म्या। तया फळे त्याचा भाव प्रगटे देव हृदयात, जाणीवेचा नाही फुंद शुद्ध बुद्ध होती ते। जे शुद्ध बुद्ध आहेत किंवा जे शुद्ध बुद्धाच्या मार्गाला लागलेले आहेत अशा भाविकांच्यासाठी हे निळोबारायांनी जे आपणासाठी अभंग तयार केला तो भाविकांची उत्तम जाती। भाविक कसा असावा, उत्तम जाती वगैरे असावा, त्याचा भाव कुठं असावा, त्याचा भाव असावा विठ्ठलावर, तो कसा असावा, तो असावा शुद्ध बुद्ध रूपात। म्हणून बांधवांनो एक विनंती करण्यात येते की शुद्ध बुद्ध पाहण्यासाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, आर्थिक मदत करा, आर्थिक सहकार्य करा, आर्थिक धम्मदान करा। कारण माझा फोन पे इथे दिलेला आहे, पाठीमागे इथे सुद्धा लिहिलेलं आहे। आता तुम्ही म्हणाल इथे कसं काय लिहिलं, असं रानातलं ते थोड्या वेळ सांगतो। तरी अशा पद्धतीचा हा फोन पे क्रमांक आहे 82 65 07 51 51 82 65 07 51 51। तर ह्या फोन पेवर आपण मला आर्थिक सहाय्य करू शकता। बुद्ध विटेवरी मार्फत आपण बुद्धाचं ज्ञान, तेही शुद्ध स्वरूपात, शुद्ध बुद्धाचं ज्ञान, पांडुरंगाचं ज्ञान ऐकण्यासाठी विनंती करीत आहे। तसंच आणखी एक दोन गोष्टी सांगायच्या राहिल्यात बंधूंनो तुम्हाला। आजचा व्हिडिओ एक महत्त्वाच्या विषयावर घालणार आहे मी। महिषासूर आणि दुर्गा देवी यांचा संबंध काय, नवरात्रीचा संबंध काय, दसरा कसा असतो, दसरा म्हणजे काय, 9 दिवसाचे युद्ध म्हणजे काय, नवरात्री म्हणजे काय, वास्तविक पाहता याचा जर सत्य स्वरूपाचा जर इतिहास ऐकायचा असेल तुम्हाला तर हा माझा चॅनल किंवा हे आजचा माझा व्हिडिओ आपण संपूर्ण पावा अशी माझी नम्र विनंती आहे। काय आहे बुद्ध तत्वज्ञानातून नवरात्र कशी शिरली आणि कुठे कल्पकता लावली ह्याच्यावर आज माझं मी विश्लेषण करणार आहे। तत्पूर्वी ज्या ज्या मंडळींना संत साहित्यातून बुद्धत्वाचा शोध घ्यायचा असेल अशा मंडळींना मी जवळजवळ 100 अभंग एक वेचून आणि त्याचं झेरॉक्स बनवून मी आपणाला देत आहे। जवळजवळ 100 पानं आहेत 9 गठ्ठ्यामध्ये आणि त्याचबरोबर हे 100 अभंगाबरोबर आणि 90 पानाबरोबर याच्यामध्ये हे दुसरं एक आहे, हे पाली लिपी। तुम्हाला पाली लिपी शिकायची असेल तरी अशा पद्धतीने मी पाली लिपी शिकवतो आणि पाली लिपीची मुळाक्षर, काना, मात्रा, वेलांटी, उकार हे सर्व साहित्य ह्या जवळजवळ 10 पानामध्ये दिलेलं आहे। म्हणजे पाली वाङ्मयाची किंवा पाली लिपीची मुळाक्षराची अक्षर, काना, मात्रा, वेलांटी, उकारासहित याच्याबरोबरच ह्या गठ्ठ्याबरोबरच हे असं मिळून देत आहे। तर आतापर्यंत जवळजवळ
आतापर्यंत जवळजवळ एक शिवाजीदादा कांबळे, मल्लिकार्जुन सोन कांबळे, शंकर नथुजी वाकोडे, माणिकराव सीताराम गाडेकर, सुंदरराव मुंजाजी वाहुळकर, हिरामंद स्वाडीकर ह्या मंडळींना हे साहित्य पाठवलेलं आहे. वास्तविक हे साहित्य त्यांना पुढच्या आठवड्यात कदाचित मिळू शकतं, कारण आमच्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात भरपूर पाऊस पडलेला असल्यामुळं बहुतेक ठिकाणच्या एसट्या रेल्वे बंद आहेत. आणि म्हणून आपणाला विनंतीपूर्वक सांगतो की हे साहित्य तुम्ही आपल्या संग्रही ठेवा, अशी माझी एक नम्र विनंती आहे. तद्वतच आज मला सुरेश श्रीपती वाघमारे यांनी धम्मदान पाठवलेलं आहे, त्यांचा मी आभारी आहे. तद्वतच हे साहित्य पाठवण्यासाठी आपण काही मंडळींना विनंती करतो, परंतु त्यांनी अद्यापर्यंत मला पूर्ण पत्ता पाठवलेला नाही. तर असे आमचे मान्यवर मंडळी म्हणजे रवींद्र धुराजी दादा, हिरामन दादा, आणखी सुनंदा ताई, शामराव दादा, हे आमचे आहेत, ओळखीचेच आहेत, तेच काय नाही. अनिल दादा, भारत कृष्णराव दादा, पांडुरंग कांबळे दादा, तद्वतच चंद्रकांत हनुमंत दादा, तद्वत सुंदरदास सुखदेव दादा आणि राजरतन दादा, नीलम दादा, कृपया आपण आपले पूर्ण पत्ते पाठवावेत अशी नम्र विनंती करीतो आहे. मला धम्मदान मिळालेलं आहे, परंतु आपण हे साहित्य पाठवण्यासाठी मी पाठवू शकलो नाही, केवळ आपला पत्ता उपलब्ध नसल्यामुळे. बाकी तुमची पाकिटं तयार आहेत, फक्त पत्ता घालायचा आहे आणि पोस्टला रिसिव्ह करायचं, तेही दर सोमवारी करत असतो, मध्ये आधी नाही. आणि आता तर काय पाऊस लागलेला आहे, पावसात माझं फार मोठं नुकसान झालं हे सांगायचं राहिलेलं आहे. कारण माझे महत्त्वाचे दप्तर जे मी रानामध्ये व्हिडिओ बनवतो, आज इथं का व्हिडिओ बनवला, जेणेकरून रानामध्ये पाऊस आहे, पाणी भरपूर पडलेलं आहे आणि आपली पत्र्याची टपरी ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. त्या उद्ध्वस्त झालेल्या टपरीमध्ये माझे जे संत साहित्य ठेवलेलं आहे ते सुद्धा चिंब भिजलेलं आहे. ज्यावेळी आता ऊन पडेल त्यावेळी ते वाळवण्यात येईल. तद्वतच आताच मी ज्यांच्या नावाचा उल्लेख केला, कृपया त्यांनी मला लवकरात लवकर पत्ते पाठवावेत, फोन नंबर द्यावा. माझा फोन पे क्रमांक हाच आहे 8265075151 आणि आपण आर्थिक सहाय्य करण्यासाठी, धम्मदान देण्यासाठी हाच माझा फोन पे आहे 8265075151. तरी मी आता आपल्या या व्हिडिओला सुरुवात करीत आहे. आता या गठ्ठ्यामध्ये काय असेल आहे म्हणताल तर याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला बुद्धत्वाचा अनुभव आलेला आहे ते सर्व अभंग मी याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. आणि हे अभंग तुमच्या संग्रही असणे अत्यंत महत्त्वाचे आहे बंधूंनो. चला, आजचा आपला विषय आहे महिषासुरांच्या संदर्भामध्ये. महादुर्गा देवी आणि महिषासूर यांच्या संदर्भामध्ये नवरात्र म्हणजे काय याचा अर्थ आपण बुद्धत्वाच्या इतिहासातून पाहूया. नवरात्र म्हणजे काय? 9 आणि रात्र म्हणजे जीवनातील असणारा काळोखा. लक्षात आले का तुमच्या? जसं एक वाईट दुर्गुण असतात, तम म्हणजे अंधार आपण म्हणतो. तम म्हणजे अंधार, अंधारावर मात करणे म्हणजे प्रकाशाकडे जाणे. हे बुद्धी प्रकाश विठ्ठला. आठवत असेल तर सांगा, नसेल तर मी सांगत आहे तुम्हाला. तर
या जे आपण षडरूप म्हटलं जातं 6 शत्रू जीवनाचे, त्या 6 शत्रूवर मात करण्यासाठी अधिक 3 शत्रू देखील मनाची अवस्था दाखवणारे आहेत. म्हणून 9 शत्रू आहेत. त्या 9 शत्रूला आपण परास्त कसं करावं, आपण नेस्तनाभूत कसं करावं हे सांगताना भगवान बुद्धानं नवरात्रीवर 9 गुणांचा उपाय करावा आणि नवरात्री म्हणजे 9 तमोगुणाला आपण जिंकावं असं भगवान बुद्ध आपल्या एक तत्वज्ञानामध्ये किंवा आपल्या वचनामध्ये सांगतात. मग हे जे 9 अवगुण आहेत, ह्या 9 अवगुणांना कसं जिंकायचंय हे सांगण्यासाठी तथागत म्हणतात, पहिलीच पाहिजे श्रद्धा. तुमची एखाद्या गोष्टीवर ठाम श्रद्धा पाहिजे. त्याच्यानंतर धैर्य, तदनंतर करुणा, लक्षात आलं का, ज्ञान, साहस, क्षमा, त्याग, प्रेम आणि सत्य. हे जीवनाचे 9 मार्ग आहेत. हे 9 मार्ग असून सुद्धा हे तुम्ही म्हणाल त्या अष्टांग मार्ग तुम्ही सांगता की हो गुरुजी, अष्टांग मार्ग वेगळा आहे, सम्यक दृष्टी सम्यक संकल्प, त्याला अनुषंगानेच हे आहे. कारण हे 9 गुण जे आहेत ना ते अष्टांग मार्गाच्या अभ्यासाशिवाय तुम्हाला ते कधी ध्येय येणार नाही. दुसरी गोष्ट अशी की या 9 अवगुणांचं विडंबन करण्यासाठी 9 अवगुणांवर मात करण्यासाठी भगवान बुद्धानं जे 9 चांगले गुण सांगितलेले आहेत ते म्हणजे श्रद्धा, धैर्य, करुणा, ज्ञान, साहस, क्षमा, त्याग, प्रेम आणि सत्य. पण याला एक वेगळं स्वरूप दिलं मनुवाद्यांनी आणि बनवली नवरात्राची दुर्गा आणि महिषा. वास्तविक पाहता दुर्गा ही सत्य आहे, काल्पनिक नव्हे. महिषासूर हे सत्यच आहेत, तेही काल्पनिक नव्हेत, ते मिथक नव्हेत. परंतु या अनार्य म्हणजे आता आर्य आणि अनार्य थोडक्यात काय की मूळ निवासी या देशाचे, या आर्यावर्ताचे, या जम्बूद्वीपाचे मूळ निवासी जे आहेत, या मूळ निवासावर जर अतिक्रमण केलेलं आहे, आक्रमण करून त्यांच्या संस्कृतीवर एक घाला घातलेला आहे कुणी, ब्राह्मण संस्कृतीनं. आणि ब्राह्मण संस्कृती विरुद्ध समन संस्कृती, सिंध संस्कृती यांचं जे युद्ध झालेलं आहे तुम्ही वाचलंय का ऋग्वेदामध्ये? 10 राजांचं युद्ध झालेलं आहे, हेही तुम्ही पाहून घ्या वेदामध्ये, ऋग्वेदामध्ये. तर जिथं मूल निवासी राजांचा एक पराक्रमाद्वारे जिंकला असेल, हरला असेल. कारण जिथं हरले, जिथं जिंकले, तिथं विविधतेनं सण साजरे केले गेले मनुवाद्यानं. वास्तविक पाहता आम्ही पराजित नाही, आम्ही सगळे दानशूर आहोत, हे लक्षात घ्या तुम्ही. कारण हा जो मूल निवासी राजा आहे, अनेक राजे होऊन गेले, त्यापैकी तुम्हाला माहीत असणारा राजामध्ये राजा रावण, रामाचं आणि रावणाचं युद्ध हेही तुम्हाला माहितीच आहे. कंस आणि कृष्णाचं युद्ध. वास्तविक पाहता कंस आणि कृष्ण एकाच वंशाचे आहेत. त्यांच्या दृष्टिकोनातून म्हणजे कोणाच्या, ब्राह्मणशाहीच्या दृष्टिकोनातून दोघंही कोण आहेत, असुर आहेत. कृष्ण देखील असुर आहे, मूल निवासी आहे. राम देखील मूल निवासी आहे. आणि आमच्या जातक कथेमध्ये रामाचं आणि कृष्णाचं देखील वर्णन आलेलं आहे. तर याचं म्हणजे थोडक्यात कसं, तर त्यांची मायथॉलॉजी सांगतो कसं आहे बाबा. आणि ह्या महिषासुराचा त्यांनी जन्म कसा सांगितला पहा, अगदी विचित्र पद्धतीनं सांगितलेलं आहे. कसं आहे का, रंभा आणि करंब हे 2 महान असे राजे होते, किंवा थोडक्यात काय की तपस्वी होते. या दोघांनी तप निर्माण केलं, तपश्चर्याला बसले. कारण त्यांची मायथॉलॉजी काय सांगते, ज्या वेळी मूळ निवासी माणूस तपश्चर्या करीत असेल त्या वेळी त्याला मारलं जात असे.
आणि मग सण साजरा केला जात असे. प्रत्येक मूल निवासी संतांची हत्या ही अशाच पद्धतीने झालेली आहे. आणि म्हणून शंभुकाचा वध कसा झाला हे रामायणात देखील तुम्हाला माहीत आहे आणि तुम्ही सुद्धा ते नेहमी पाहत असता. कारण काय, आमचा मूल निवासी राजा म्हणा, तपस्वी म्हणा, ऋषी म्हणा, मुनी म्हणा, तपेला बसतो. वास्तविकता तप म्हणजे झाडाखाली केवळ बोटं डोळं झाकून नव्हे. अरे बाबांनो, इंद्र राजावर स्वारी करण्यासाठी, इंद्राची राजधानी किंवा इंद्रावर स्वारी करण्यासाठी ज्यावेळी आमचा राजा सज्ज होतो त्यावेळी त्याला कलहानं, त्याला अपघातानं, त्याला बनवेगिरी करून किंवा त्याच्यावर विविधतेचे आरोप रचून जाऊन किंवा कपटी भावनेनं म्हणावं तर, मोहिनी शस्त्राने म्हणावं तर, मोहिनी म्हणजे भूल पाडणे, आणि त्या मोहिनी शस्त्राने हरवून आपला विजय प्रस्थापित करीत असत. परंतु काय मूल निवासी राजाने देखील इंद्राचं सिंहासन हलवलं असं तुम्ही पुराणात ह्याच्यात वाचत असता. इंद्राचं सिंहासन हलवलं म्हणजे तरी काय बाबांनो, कारण ज्यावेळी त्यांनी आमच्यावर आक्रमण केलं, अतिक्रमण करू लागले, त्यावेळी देखील आमच्या मूल राजांनी पराकोटीचा विरोध केला. आणि हा विरोध म्हणजेच पुराण कथा आहेत, हे लक्षात राहू द्या तुमच्या. आणि या पुराण कथातूनच तुम्हाला तुमचा नायक शोधायचा असतो. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की 18 पुराणाचा तुमचा अभ्यास असू द्या. 18 पुराणे, 6 शास्त्र, 4 वेद, या साहित्यांचा जोपर्यंत तुम्ही सखोल असा अभ्यास करीत नाहीत ना, तोपर्यंत तुम्हाला मूळ पुरुषांपर्यंत पोहोचता येणार नाही. आणि जर पोहोचायचं असेल तर मग तुम्हाला याचा अभ्यास करावा लागतो. नाही तर मग अंधश्रद्धेवर, कपोलकल्पित गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवता आणि तेच सत्य मानता. बाबांनो, तशीच ही दुर्गा पूजा आणि दसरा सण आहे. दुर्गा म्हणजे महिषासूर. आता थोडक्यात कथा सांगतो तुम्हाला. रंभा आणि करंबा हे 2 सख्खे भाऊ तपश्चर्याला बसले. रंभा आणि करंबा. रंभाने पाण्यामध्ये उभा राहून तपश्चर्या सुरू केली. हे कपोलकल्पित आहे, हे सत्य नव्हे. हे एखाद्या महान राजाचं एक क्षत्रिय तत्व, एक युद्धाची कला हाणून पाडण्यासाठी जसं इतरांना महत्व दिलं जातं तसा हा प्रकार आहे. जसं छत्रपती शिवरायांना कमी लेखण्यासाठी भवानी तलवारीचा उगम केला गेला. वास्तविक पाहता भवानी मातेचं आशीर्वाद होते तलवारीच्या रूपामध्ये, हे एक सत्य आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं धैर्य देखील तेवढंच मोठं आहे. परंतु काही लोकांनी काय केलं, भवानी तलवारीला महत्व दिलं. आणि ते काय दिलं, कशा पद्धतीने दिलं, हा इथे विषय मी मांडत नाही. अभ्यासाने तुम्हाला इथे समजून येईल. तर असा हा रंभा आणि करंब. तर रंभानं पाण्यामध्ये उभा राहून तपश्चर्या केली. त्याचा विनाश करण्यासाठी इंद्रानं मगरीचं रूप धारण केलं. पाण्यामध्ये हळू आला, कपटानं आला म्हणा की थोडक्यात. आणि मग रंभाला त्यानं रसातळाला उघडलं, रसातळाला नेलं खाली. ही एक कथा आहे. आता त्याचा भाऊ कोण आहे दुसरा? त्याचा भाऊ आहे दुसरा करंबा. मग करंबाने काय केलं, अग्निदेवाची तपश्चर्या केली. अग्निदेव, वायुदेव, भरपूर देव आहेत आपल्याकडं, माणसं कमी देव असले इथं. तर या अग्निदेवाला प्रसन्न केलं करंबानं. मग करंबाने त्याला वर दिला. वर नेहमीचाच आहे, सगळ्या पुराणात सारखेच वर आहेत. हिरण्यकश्यपूला कशाचा वर दिला होता, हिरण्याक्षाला कशाचा वर दिला होता, हे सगळं श्रुतच आहे. मला दिवसा मरण नको, मला रात्री मरण नको, मला उजेडात मरण नको,
आणि मग ते हिरण्यकशिपूचा किंवा प्रल्हादाच्या वडिलांचा वध कसा झाला गेला हा इतिहास दुसऱ्या भागात मी सांगून टाकेल काहीतरी. परंतु यांचा वर असंच असतं काय, मला कोणाच्या हातून मरण नको, नाश नको. मग काय केलं, करंबाने देखील हा वर मागितला आणि मग अग्निदेवानं करंबाला वर दिला की जा, तुला ह्या पृथ्वी तलावरचा मानव मारू शकणार नाही. ना कसं आहे, मारू शकणार नाही. वास्तविक पाहता मोहिनीची कथा तुम्ही ऐकलीच असेल, बळीराजाची कथा तुम्ही ऐकलीच असेल. प्रत्येक नायकाला यांनी कप्तानीच मारलं, प्रत्येक नायकाची. आणि मग तुम्ही म्हणा मग आम्ही काय हारलेला इतिहास आहोत का? आम्ही हारलेला इतिहास अजिबात नाही. हे प्रथम लक्षात घ्या तुम्ही. हरलेला इतिहास आमचा सुद्धा उच्च कोटीचा इतिहास आहे. अरे झाला महार पंढरीनाथ, काय देवाची सांगू मात. त्या बिदर बादशहाच्या दरबारामध्ये सोन्याच्या मोहरा होतणारा आमचा विठ्ठल महार कोण होता आणि त्याला बनवलं कोण? विठ्ठल देव पांडुरंग. हो, इतिहासाचा जर जाळीमुळे जर आपण शिरलो ना तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्या गदी माडगुळकरांना जो गाणं लिहिलं, झाला महार पंढरीनाथ, काय सांगू देवाची मात. खळखळा व दिल्या मोहरा, ढिग बघून चमकल्या नजरा, शहा घाली बोट तोंडात, झाला महार पंढरीनाथ. लक्षात आलं का? अरे एका महारानं त्या काळामध्ये दुष्काळाच्या कधी पडला असेल, पण संत दामाजीचा संबंध कसा जोडला गेला, कुठं जोडला गेला, हे इतिहास पाहण्याची गरज आहे बाबांनो. खरं दामाजीनं कोठी रिकामी केली काय, मग त्याचं कर्ज आमच्या विठू महाराने फेडलं काय? इतिहास फार वेगळा असतो. पण कुणाची किल्ली कुणाच्या कुलपात लावेल आणि कुलाचं कुलूप उघडेल, तुम्ही याच्यावर विसंबून राहू नका. जे हजारो वर्षाच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या घडणार आहेत म्हणून सांगणारं हे पुराणशास्त्र आहे. त्याच्यामुळं काळाचा वेळेचा ताळमेळेचा इथं संबंध कृपया लावू नये. आणि म्हणून हा करंबा ज्यावेळी एका जंगलातून घरी येत असतो आशीर्वाद घेऊन कुणाचा? अग्निदेवाचा. त्यावेळी तिथे एक म्हैस बफॅलो कळतंय ना, म्हैस त्याच्या दृष्टीस पडली आणि गदी पे गया दिल तो परी क्या चीज है, ही म्हण आहे. परंतु कोणाचा कुठं कशा पद्धतीने काटा काढायचा, कोणाला काय जोडायचंय हे तुम्हाला माहितीच आहे सगळं. त्या म्हशीवर म्हणे करंबाचं दिल बसलं. हे काल्पनिक आहे, लक्षात आलं, हे सत्य नाही. अहो, म्हैस हा प्राणी वेगळा, मानव प्राणी वेगळा. या दोघांच्या संयोगातून पुत्र प्राप्त कसा होणार आहे? पण आम्ही मनुवाद्यांनी दाखवला. काय दाखवला? की म्हैस आणि हा करंबा यांच्या मिलनातून म्हणे महिषासुराचा जन्म झाला. आणि मग या पृथ्वीवर महिषासुरानं उच्छाद मानला गेला. हा राजा सम्राट होऊन गेला. एक आमचं दैव म्हणतो आम्ही की आमच्या सम्राट अशोकाच्या बाबतीत असं काय कुठं इतिहास लिहिला नाही. कारण पुराणामध्ये इतिहास लिहू शकतच नव्हता अशोकाचा. कारण अशोकाचे स्तंभ जिवंत आहेत, अशोकाच्या लेण्या जिवंत आहेत, अशोकाने निर्माण केलेली विहार जिवंत आहेत. त्याच्यामुळं ब्राह्मणवादाचा खोटेपणा इथं चालला नाही. आणि ज्याचा पुरावा नष्ट केलाय अशा म्हटलं सम्राटांच्या, उदाहरणार्थ महिषासूर असू द्यात, बाणासूर असू द्यात, बळीराजा असू द्यात, अशा महान सम्राटांच्या, सिंध संस्कृतीच्या महान सम्राटांचं एक नाव खराब करणं यांना जमलेलं आहे. पण सम्राट अशोकाचं काय नाही, कारण त्यांनी कोरीव दगडावर आपला इतिहास लिहिलेला आहे, ते बुजवू शकले नाहीत. पांडुरंगाची मंदिरं, बालाजीची मंदिरं, हजारो मंदिरं बांधली गेली, 84,000 मंदिरं बांधली गेली. पण या मंदिरांचं नंतर कशा पद्धतीने हिंदूकरण झाले
हे मी चांगल्या पद्धतीने समजावून सांगेन. 4 धर्म परिषदांचा अभ्यास आहे माझा भरपूर, त्याच्यातून हे तुम्हाला मी ज्ञान देईल, अवश्य देईल. कारण का कोणी म्हणते ब्राह्मणाने अतिक्रमण करून, तसं नव्हे. ब्राह्मणाने अतिक्रमण केलेलं नाही ते, तर ब्राह्मणाला अतिक्रमण करण्याला आम्हीच भाग पाडलं, हे लक्षात घ्या तुम्ही. आम्हीच आमच्या घर त्यांच्या ताब्यात देऊन आम्ही मात्र घराच्या बाहेर पडलो. इतिहास फार मोठा आहे हा, आणि हा इतिहास जिवंत सांगण्याची माझ्याकडून तुम्ही ऐका, 100% ऐका. म्हणून हा जो महिषासूर उत्पन्न झाला, मग कोणाचा? म्हैस अधिक करंबा. करंबा राक्षस. आता राक्षस कोणाला म्हणावं? तर यांनी ब्राह्मणवाद्यांनी किंवा आर्यवाद्यांनी ठेवलेलं गोंडस नाव आम्हाला फार सुंदर नाव ठेवलंय. काय ठेवलंय? राक्षस, दानव, असुर, दैत्य. हो, हे आमच्या सम्राटांच्या नावापुढे लागलेली नाव आहेत ना. म्हणून हे महिष असुर. आता महिष म्हणजे काय? ते बफॅलो म्हैस. वास्तविक पाहता म्हशीचा आणि पुरुषाचा म्हणजे मानवाचा एक संयोग जर झाला तर पुत्र प्राप्त होईल का रे बाबांनो? होणार नाही. पण ह्या कल्पित कथा अशा तुम्हाला 18 पुराणातून जागोजागी विखुरलेल्या दिसतील. तरीही तुम्हाला त्या 18 पुराणातून याचा शोध घ्यावा लागेल, आणि तुम्हाला तुमचा नायक शोधलाच पाहिजे. एक लक्षात घ्या तुम्ही. मग या दोघांचा अशा पद्धतीनं एक समागम झाला, गेला. महिषासूर झाला, आला. आम्ही एक खरं मानत नाही. आमचं साहित्य मात्र वेगळं आहे, ते आम्ही सांगतोय. पण तुमचं साहित्य काय सांगतंय? नवरात्र आणि दसरा म्हणजे काय? विषय फार मोठा आहे, आम्ही सांगू जोपर्यंत आपल्याला आहे तोपर्यंत. आज माझं साहित्य सगळं ओलं चिंब भिजलं. 3 दिवस झालं आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसानं हे झालं, यकुळ झालेलं आहे. जीवन आमचं उद्ध्वस्त झालेलं आहे. सगळं आमचं झोपडी पडली, आमचं ते टपरी गळू लागली, माझं सगळं साहित्य भिजलं. आज मी तिला काय म्हणाल तर हे 2-4 हे गठ्ठे जे आहेत ना, मी काढून ठेवले, माझी पिशवीत वागवत होतो पोस्टामध्ये टाकण्यासाठी, तेच मात्र सुरक्षित शाबूत राहिले. आता बाकीच्या कागदांना ज्यावेळी ऊन पडेल त्यावेळी आम्ही ते वाळवू. असो, तर अशा ह्या महिषासुराचा वध करण्यासाठी म्हणजे काय? तर सम्राट महिषासुरानं ज्यावेळी आपल्या प्रजेमध्ये लोकप्रियता मिळवली, हो, आमच्या राजानं लोकप्रियता मिळवली की इंद्रदेवाच्या पोटात दुखत. आमचा हा राजा कुठे होता तर तुम्हाला सांगतो, आजचा झारखंड, छत्तीसगड, बिहार हा जो भाग आहे पश्चिम भारतात नाकाच्या डोळ्या पुढे ना, बिहार पहा कुठं आहे काय ते. उत्तर प्रदेशच्या बाजूला पश्चिमेला बिहार वगैरे आहे. पश्चिमेला जिथं गो नाही, पूर्वेला येतोय, पूर्वेला. तर बिहार, झारखंड, छत्तीसगड हा जो भाग आहे तो या आमच्या राजाचा, महिषासुराचा राजवट असलेला भाग होता तो. म्हणून या ठिकाणचे आदिवासी, कारण आम्ही मूळ निवासी, आदिवासी लोक आजही आपला त्याला राजा मानतात. जसं रावणाला देखील काही भागामध्ये राजा म्हटलं जातं, देव म्हटलं जातं, देवासारखी पूजा केली जात होते. देव आम्ही आहोत हो, पण आमचीच उपाधी तुम्ही घेऊन टाकली ना, आम्हाला दानव केलं. असो, मग आम्ही तर काय आम्ही तर कशासाठी ऐकलो? कारण मी आताच म्हटलं ना तुम्हाला, ब्राह्मणाने अतिक्रमण केलं नाही हो, आम्ही त्यांना अतिक्रमण केलं. थोडक्यात काय, आम्ही त्याला चढवून घेतलं म्हणा, हवंय तर त्रिडी घेतो बोलताना काय वेळेस म्हणा, असे अपशब्द थोडेसे तोंडातून येतातच. तर या महिषासुराचं राज्य खालसा करण्यासाठी इंद्रदेवानं या तीन देवांना का, ब्रह्मा, विष्णू आणि महेश कोण आहेत? शिव आहेत. हेही मूळ बौद्धच आहेत. आणि तुम्हाला सांगू का, आमच्या त्रिपिटिकेमध्ये ब्रह्मा देखील एक बोधिसत्वच आहेत, शिव देखील बोधिसत्वच आहेत,
इंद्र देखील बोधिसत्वच आहेत. ते मला मग विचार किती पालटतो, किती उलटतोय, कोण कोणाकडं कसं काय समजायचं, कसं काय लिंक लागायचे. ब्रह्मा विष्णू महेश याचा उल्लेख आमच्या त्रिपिटक ग्रंथामध्ये देखील आलेला आहे. हे मला इथं तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे. दुसरी गोष्ट अशी की हे ब्रह्मा विष्णू महेश यांनी एक स्त्री जन्माला घातली. आमच्या साहित्याने त्यांच्या साहित्यात दुसरी जन्माला घातली. तिचं नाव ठेवलं दुर्गा. दुर्गे दुर्गट भारी तुझे विने अंबा माझे कोण तारी. अरे पण हे दुर्गा अंबा हे आमच्या माया देवी आहेत. आमची तारा मायान पंथाची देवी आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, शक्ती शिवशक्ती पार्वती म्हणजे कोण? शिवशक्ती. किती इतिहासात घालमेला आहे हो. तुम्हाला तरी कळते का? मला ते समजते की मला समजतंय, पण सांगतोय तुम्हाला कशी घालमेला आहे ते. म्हणे काय तर ब्रह्मा विष्णू महेश यांनी दुर्गेला जन्म दिला. अरे बाबा तसं नव्हे. आम्ही दुर्गा माता अंबाबाई जगत जननी पार्वती मानतो. कुणाला? तर सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या आईला माया देवीला, की जिचं शिल्प महालक्ष्मी म्हणून सांचीच्या स्तूपावर कोरलेला आहे, भरतहूतच्या स्तूपावर कोरलेला आहे. कोल्हापूरच्या मंदिरामध्ये हे शिल्प आहे मायादेवीचं. कोल्हापूरला जा तुम्ही कधीतरी, पहा ते मंदिर लक्ष्मीचं, राजवाड्याच्या शेजारचं. अहो सगळं बुद्ध आहे की. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बुद्ध दिसेल तिथं. माया अर्थ फोड सांगतो. महामाया, महा म्हणजे मोठी, महामाया, माया म्हणजे धन. आपण म्हणतो किती माया जमा केली, किती माया अमुक केली. त्या मायेचा अर्थ ह्या मायेचा अर्थ वेगळा आहे. महामाया म्हणजे काय? लक्ष्मी, महालक्ष्मी. कोल्हापूरची महालक्ष्मी. आणि देऊळ कुणाचं आहे? बौद्धांचं. जाऊन बघा कोल्हापूरला. कारण सम्राट अशोकाच्या काळामध्ये जे दोन महान असे विद्वान असे इथं भंत्या आले होते. एकाच नाव होतं पौंडलिक, की जो पांडुरंग बुद्ध झाला पंढरपूरला. आणि दुसरे होते महाधम्मरक्षित. यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पंढरपूर कृषीमध्ये आजही मोठमोठे असे 100 फुटाचे बौद्ध स्तूप आहेत. परंतु एकाही संघटनेचं लक्ष तिकडे गेलेलं नाही. पंढरपूरच्या पंचक्रोशीमध्ये बौद्ध स्तूप आहेत याची जाणीव आम्हाला नसणे हे आम्ही दुर्भाग्य मानत नाही का बरं. त्याचे फोटो वगैरे मला हे मोबाईलमध्ये मला जास्त एवढं बोलता येत नाही हो. म्हणून आपलं चॅनल जरा असं कारण मोबाईलचं ज्ञान असतं ना, तर तुम्हाला माझ्या बोलण्याबरोबर फट ती चित्र आली असती तर माझ्याकडे मी त्याचे फोटो काढून ठेवले तर, आणि ते फोटो तुम्हाला दाखवले असते. महामाये कुठं, कोल्हापूरचं कसं, पंढरपूरचं कसं, कुठं चित्र आहे, हे सगळं दाखवलं असेल तुम्हाला. पण मला ह्या मोबाईलचं ज्ञान नाही, म्हणून क्षमस्व. फक्त माझ्या तोंडाचाच जे काय भांडवल आहे तेवढंच खरं आहे, बाकी काय नाही यावेळी. तर नवरात्र म्हणे दुर्गा मातेचं युद्ध महिषासुराला झालं. आणि 10व्या रात्री दसऱ्याला दशहरा, दस म्हणजे 10, हरा म्हणजे हरणे. वास्तविक त्याचा संबंध मगाशी सांगितलं मी, ऋग्वेदातल्या दसरथ युद्धाशी जोडलेला आहे. पण त्यांनी तो ऋग्वेदातला 10 राजांचा युद्धाचा संबंध आमच्या रावणाला देखील जोडला हो. आणि रावणाला 10 तोंड दाखवून दिली. दस बल तनुजम बोधिचत्यम नमामि, आमच्या ह्या मंत्राचा अर्थ त्यांनी एक वेगळा घेतला. वास्तविक पाहता आम्ही आमच्या परीने अर्थला शिकलं पाहिजे. परंतु कमी कुठे पडतो, तर आमचे तरुण पिढी आज कमी कुठे पडते अभ्यासात. फार कमी लोक अभ्यास करतात. आता अभ्यास करतच नाहीत किंबहुना. फक्त निळ्या टोप्या घालायच्या, निळे गमच्या अडकवायचे, कोणाला तरी आदवतो शिवाय द्यायच्या की झाला यांचा समाजकार्य. यांचं हे समाजकार्य कसलं,
निळी टोपी घातली, निळं बुपारणे घालायचं आणि बामणाला शिवाय द्यायचा. योग्य नाही असलं, हे योग्य नाही. अरे अभ्यास करा ना भरपूर, पुराणाचा अभ्यास करा, शास्त्राचा अभ्यास आणि बौद्ध साहित्याचा अभ्यास करा. हो, तुम्हाला आणखी एक सांगतो मी, तुम्हाला जर बौद्ध साहित्याचा पूर्ण अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला पाली लिपी येणं आवश्यक आहे. तुम्ही म्हणताल मात्र बोलता बोलता दुसरंच कसं काय शिरतं काय की मूळ इतिहासाला मी जात नाही, कारण हरिदासाची कथा ही मूळ पदावर येत असते आणि आम्ही तर कथावाचक, 2 ओळीला 2 दिवस लावणारी माणसं आहेत आम्ही तर. आम्ही तासंदिवळ पाहता हे आता मोबाईल रोज 7 देतो, कोणाच्या 35 मिनिटं झाली. खूप बोलतो मी, 2 तास 3 तास 4 तास बोलन, पण हे बाबा टिकला पाहिजे ना, हे मोबाईल टिकला पाहिजे ना, हा त्याचं खरं खोळ आहे. तर ज्याला पाली लिपी शिकायचे दादानो, त्यांनी मी आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पाली लिपीची मूळ अक्षर काना, मात्रा, वेलांटी, उकार, ऱ्हस्व, दीर्घ, तद्वतच व्याकरण सुद्धा मी पाली लिपीचं शिकून पाली लिपीमध्ये व्याकरण देखील शिकवतो. पाली भाषेचं आहे, पाली भाषा व्याकरण लिपी एकच असते, पण भाषा ही बोलली जाते, लिपी ही लिहिली जाते. लक्षात आले का? आज तुम्ही नाही का ते व्हॉट्सअपवर अक्षरं इंग्रजी असतात, भाषा मात्र मराठी असते. कशी काय ते काय मी घुसत नाही तुमच्याकडं. परंतु ही पाली लिपी शिकण्यासाठी तुम्हाला ही पाली लिपी शिकण्यासाठी तुम्हाला ही वही, त्या वहीचं झेरॉक्स आणि हे 9 गठ्ठे असे एकूण 10 गठ्ठे मी पोस्टानं पाठवित आहे. माझ्या काय मंडळींना मी आताच नावं ज्यांचा उल्लेख केला, बार नावं घेत नाही, त्यांनी कृपया आपले पूर्ण पत्ते द्यावेत. आपण पाठवलेलं धम्मदान सुरक्षित आहे, त्या धम्मदानाचा उपयोग मी तुमच्यासाठीच करतोय, हेही लक्षात घ्या. अर्थात माझं कष्ट आहे, मी थोडंफार घेतो त्याच्यातलं, नाही असं नाही. जर तुम्ही 500 रुपये जर मला पाठवले तर त्याच्यातले 300 रुपये तुम्हालाच परत जातात याच्यामध्ये, कारण ह्याची झेरॉक्स काढायचे, पोस्टाकडे जायचं. माझ्या गावापासून पोस्ट एक 17-18 किलोमीटर आहे. पावसाचे दिवस आहेत, तालुक्याला जाण्यासाठी एखाद्या मुलाची मदत घ्यावी लागते, त्याला 1 लिटर पेट्रोल द्यावं लागतो, त्याला चहा पाणी करावं लागतो. हे सर्व आलं त्याच्यामध्ये. काय मला काय बोलायचंय ते सांगितलंय तुम्हाला, म्हणून कृपया आर्थिक धम्मदान करावं. तर हे सहकार्य तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, माझं कार्य तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. वारकरी वाङ्मयातील बुद्धत्वाचा शोध आणि पाली लिपीच्या संदर्भामध्ये शिकण्यासाठी, पाली लिपी शिकण्यासाठी करावायचे माझे प्रयत्न तुमच्यासाठी पोहोचण्यासाठी, आणि हे कार्य जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्ही कृपया आर्थिक धम्मदान करावं. आणि माझा फोनपे क्रमांक आहे 8265075151, जो इथंही लिहिलेला आहे. आणि हे असंही तुम्हाला हे असं दाखवते पहा. तर याच्यावर तुम्ही आपलं, आणि ज्या मंडळींना मी आता नावं घेतली, 5-6 पाकिटं पाठवली, कृपया त्यांनी आपली पाकिटं, कदाचित पावसामुळे विलंब लागलेला असेल, विलंब लागू शकतो. ज्यांनी मला अद्यापर्यंत पत्तेच पाठवले नाहीत त्यांनी फोनद्वारे पत्ता पाठवावा, अशीही नम्र विनंती आहे. याच्यामध्ये मला एक गंमत आढळली. गेल्या आठवड्यामध्ये डुप्लिकेट असे 2 फोन आले मला. हो, आता कोण्या भावाचं मी नाव सांगत नाही. 2 फोन आले आणि पत्ते सांगण्याच्या अगोदर मी म्हटलं काय पाहिजे, असं आहे तसं त्यांनी सांगितलं, आणि आम्हाला तुमचं ते साहित्य पाठवून द्या. म्हटलं पाठवतो दादा. आणि ज्यावेळी मी माझी ज्यानं मला धम्मदान दिलं त्यांची यादी पाहिली फोनपेवरनं, त्यांची नावं आढळली नाही ते. आणि मग त्यांना फोन करून विचारलं की दादा तुम्ही धम्मदान तर दिलेलं नाही, आणि मग तुम्हाला मी हे साहित्य कसं पाठवणार बरं. मग ते लागले तर चटपटाला. माझ्या मित्राने सांगितलं, माझ्या भावाने केलेलं होतं. हे म्हणलं हे धम्म कार्य इथं बी नका खोटं बोलू देवा. आणि म्हणून मी आता जास्तीत जास्त काळजी घेतलेली आहे. फोनपेवर धम्मदानाची रक्कम पाहिल्याशिवाय हे साहित्य पाठवलं जाणार नाही. याच्या अगोदर मी घोषणा केली होती, ज्याला मागेल त्याला पाठवीन.
पण झालं त्याचा कारभार उलटाच. जे खरे ज्यांनी खरं धम्मदान पाठवलं पण आज पत्र सुद्धा पाठवलं नाही तो त्यांनी, आणि हे डुप्लिकेट मध्ये त्याची भरपूर घुसा लागली. हे मी जेव्हा पाहिलं त्यावेळी मी खडसवलं, बाबा हे होणार नाही. ज्याचा फोन पेवर अमाऊंट पाहिजे त्यांनीच मला फोन करावा, पत्ता द्यावा, पाकिट त्यांना पोच केलं जाईल. बस हे धम्मकार्य आपलं, दुसरं काय नाही. देवा हो. तर मूळ पदावर हरिदासाची गाथा मूळ पदावर. शेवटी आम्ही कथे करीत आहोत. आम्हाला 2 तास काय 10 तास काय पुरतच नाहीत हो. तर या राक्षस या आता त्यांनी राक्षस म्हटलं पण मी बोललो बरं का. या दानवाला, या महिषासुराला परास्त करण्यासाठी दुर्गा मातेनं 9 दिवस युद्ध केलं. आता हे 9 दिवस दुर्गा माता, 9 रात्र आणि दुर्गा माता हे आमच्या बौद्ध साहित्यात, दुर्गा ही आमच्या बौद्ध साहित्यात तारादेवी आहे. हे तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे. अंबाबाई कोल्हापूरची हे बौद्ध तंत्रज्ञानातून शक्तिरूपानं झालेल्यांचं दर्शन आहे. पुन्हा शब्द आहे का, बौद्ध तंत्रयानातून, महायानातून वज्रयान, वज्रयानातून तंत्रयान, तंत्रयानातून यांचं जे शक्तिरूपाने प्रदर्शन झालेलं आहे. शिवशक्ती, शिव म्हणजे शंकर, शक्ती म्हणजे पार्वती, यांचं आम्हाला दर्शन जे घडले गेले ते महामायेच्या रूपाने घडले गेलं. त्याची देवदेवचीची स्थापना कोणी केली तर आमच्या बौद्ध तंत्रवानाने केली, यानाने केलेली. कोण्या ब्राह्मणानं अतिक्रमण केलेलं नाही. ब्राह्मणाचं अतिक्रमण का झालं की आम्ही आमच्या साहित्याकडे दुर्लक्ष केलं, म्हणून त्यांनी त्याच्यावर त्यांचं अतिक्रमण झालं. वास्तविक पाहता ब्राह्मणानं कुठल्याही मंदिरात अतिक्रमण केलेलं नाही. आम्ही त्याला निमंत्रण दिलं, ये रे बाबा माझा गुरु हो, आणि तुझ्या पाया पडू दे ना, आम्ही दाराच्या बाहेर उभा राहतो. इतिहास फार मोठा आहे, सांगू पण कधीतरी. तर हे नवरात्र म्हणजे काय आणि विजय म्हणजे कशावर, ते मनावर विजय मिळवणे. मनोपभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा ततो नंग दुःख मनवेती, तथो नंग दुःख मनवेती चटकंग वहतो पदंग. हे दुःखाचं वर्णन, मनाचं वर्णन सिद्धार्थ गौतम भगवान बुद्धाने कसे स्वरूप सांगितले की बाबा 9 श्रद्धा लक्षात घ्या. नवरात्रीच्या 9 श्रद्धा पुन्हा सांगतोय. श्रद्धा, धैर्य, करुणा, ज्ञान, साहस, क्षमा, त्याग, प्रेम आणि सत्य. ह्या 9 गुणांनी तुम्ही अवगुणावर मात करा, म्हणजेच दशहरा. हे आमचं बौद्ध साहित्य सांगतो. पण या बौद्ध साहित्याला उलट कलटणी देण्यासाठी दुर्गा माता आमचीच पण वेगळं रूप दिलं. आता बोलण्यासारखं भरपूर आहे, आपण बोलू कधीतरी. तर अशा पद्धतीनं हा दशहरा आमच्या रावणाला देखील दहन केलं जातं. पण हे अत्यंत चूक आहे. रावण हाही विद्वान आहे. तुम्ही त्याला साहित्यातील ब्राह्मण समजलंय, ब्राह्मण. आणि त्याने मग वेगवेगळी कथा वगैरे सांगले. रावणाचा भाऊ बिभीषण, कुंभकर्ण यांचा जन्म वगैरे कसे झाले आणि मूळ ते ब्राह्मण होते हे तुम्ही रंगवून सांगितलं. पण आमच्या बौद्ध साहित्याचा रावण जे साहित्य निर्माण झालेलं आहे आणि ते रावण अर्थात लंकावतार सुत्त. या लंकावतार सुत्तामध्ये रावणाचं आणि भगवान बुद्धाचा आमने सामने संवाद झालेला आहे. हेही आमच्या त्रिपिटकेमध्ये सांगितलेलं आहे. मग तुमचा रावण म्हणजे आमच्या रावणाला बदनाम करण्यासाठी तुम्ही त्यांना पळवून देखील काय ते युद्ध देखील केले, रामानं युद्ध देखील केलं. अशा पद्धतीचं आहे इतिहास त्यांचा आहे, आमचा नव्हे. आणि बाबांना म्हणून पुन्हा सांगतोय, ब्राह्मण किंवा आर्य संस्कृती विरुद्ध समन किंवा सिंधू संस्कृतीचा जो संघर्ष झाला त्या संघर्षातून ह्या सगळ्या पुराण कथाची उत्पत्ती झालेली आहे. जे सत्य होतं, जे बौद्ध साहित्यामध्ये जे सत्य आहे त्याला आज काल्पनिक जोड दिलेला आहे. मारुतीला शेपूट तुम्हीच बसवले ना बाप्पा हो, गणपतीला सोंड तुम्हीच दाखवली ना बाप्पा हो. गणपती म्हणजे ते काय हत्तीचं मुंडकं नव्हे.
पण बौद्ध साहित्यामध्ये हत्ती याचं एक फार स्वरूप असं वेगळं आहे. त्याला असं गणपतीच्या तोंडामध्ये तुम्ही त्यांना बसून टाकलं. मानवाचं आणि हत्तीच्या शरीराचं, डोक्याचं, मानवाच्या शरीराचं हत्तीच्या डोक्याचं कंडिशन कसं जळलं, कुठं सर्जरी केली, तसं नाही घडलेली. आमचे सुद्धा अनेक विद्वान आहेत की आमच्या साहित्यात टीका टिप्पणी करतात, बिना अभ्यासाची टीका टिप्पणी करतात. आमचे साहित्यिक, आमचे विद्वान, म्हणणारे विद्वान. मी यांना विद्वान म्हणतच नाही, यांना मी वामपंथी म्हणतो. बाबासाहेबांचं आणि भगवान बुद्धांच्या आडून अशी लोक वामपंथ, कम्युनिझम याचा प्रचार आणि प्रसार करणारे लोक आहेत, मी असं मानतो. जे टीका टिप्पणी केवळ करतात बिगर अभ्यासाचा आमच्या साहित्यावर, आमच्याच राजावर, आमच्याच कृष्णावर, अशा पद्धतीनं टीका टिप्पणी तुम्ही सांगा, त्यांचा कृष्ण सांगा. कारण ऋग्वेदामध्ये 2 कृष्ण होऊन गेलेले आहेत वेदकाळामध्ये. आमचाही 3रा कृष्ण आहे, तो आमच्या जातक कथेमध्ये, गत जातक कथा. बंधूंनो, या ठिकाणी थांबतो. उद्याच्याला विशेष दसरा पर्वामध्ये मी दोन्ही अंगाचा बौद्ध साहित्य आणि हिंदू साहित्य यांच्या संघर्षातून दसरा कसा निर्माण झाला, सम्राट अशोकानं धम्मचक्र प्रवर्तन कसं केलं आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दसऱ्याचा सण का निवडला गेला, अशोक विजयादशमी आम्ही का म्हणतो, याच्यावर उद्याच्याला माझं अशाच पद्धतीचं एक तास दीड एक प्रवचन होईल. तेही कृपया आपण ऐकावे. आणि पुन्हा एकदा कृपा करून तुम्हाला सांगतो की हे वाङ्मय तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, तुम्हाला जरासं पाठवण्यासाठी जवळजवळ 100 अभंग बुद्धत्वाचे आणि 10 पानं हे पाली लिपी, आकार, इकार, उकार, मकार काय असेल ते अनुस्वार वगैरे, थोडंसं व्याकरण. कारण व्याकरण हे समजतं का नाही काय की मला कळत नाही, व्याकरण तर डोक्यावर जायचा भाग आहे, तरीही मी शिकवेन. जिद्दी पोरांनी माझ्याकडं संपर्क साधावा. त्यांना मी वैयक्तिक देखील फोनवर मार्गदर्शन करत असतो. पण दुर्दैव एक आहे बाबांनो, अरे आंबेडकरवादी तरुणांपेक्षा माझ्याकडं जैन आणि ब्राह्मण विद्यार्थीच भरपूर प्रमाणामध्ये माझ्यावर फोनवर बोलतात पाली लिपीच्या संदर्भामध्ये. असो, शेवटी शिकवण्याचं काम माझं आहे, मी कोणालाही शिकवीन. झाड आहे, झाड उन्हाळ्यामध्ये सावली देतं, त्या सावलीमध्ये सज्जनही बसतो, दुर्जनही बसतो. झाड कधीच म्हणत नाही की सज्जना तुला भरपूर सावली देतो. मी पाली लिपी दोन्ही लोकांना शिकवतो. आंबेडकरवादी तरुण असू द्यात, ब्राह्मणवादी तरुण असू द्यात, दुजावा मी तर करणार नाही. आणि म्हणून हे साहित्य तुम्हाला घरपोच पोहोचण्यासाठी कृपया आणि हे धम्मकार्य तुम्हाला मजबूत करण्यासाठी फोनपेवर तुम्ही मला कृपया आर्थिक मदत करावी, एवढीच नम्र विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. उद्या दसऱ्यावर बोलणार आहे. सब पापस अकरं कुशल सोप संपदा सचित्त परियोतपणांग एतं बुद्धान शासनं. एक मिनिट कसं आहे, देहाशी विटाळ माझ्या समाप्ती करतो ना याची. कारण आम्हाला एक भैरवी म्हणून समाप्ती करायची वाटते. देहीशी विटाळ म्हणती सकळ, देहीशी विटाळ म्हणती सकळ. आत्मा तो निरमळ शुद्ध बुद्ध, आत्मा तो निरमळ शुद्ध बुद्ध. देहीसी विटाळ म्हणती सकळ, देहीसी विकाळ म्हणती सकळ, देहीसी विटाळ म्हणती सकळ. जय जय पांडुरंग हरी.